मार्च 1927 महाड. तो दिवस इतिहासाचा श्वास रोखून उभा होता. हजारो बहिष्कृत शतकानुशतकांचा अपमान छातीत घेऊन एकत्र जमले होते. मंचावर उभं होतं वादळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने कोणी अमर होणार नाही. हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मूलभूत हक्कांसाठी आहे. त्या परिषदेत ठराव मंजूर झाला. चवदार तळ्याचं पाणी सर्वांसाठी आहे. परिषद संपली आणि हजारो पावलं एकाच दिशेने निघाली, चवदार तळ्याकडे. क्षणभर पूर्ण शांतता. इतिहास श्वास रोखून पाहत होता. आणि मग त्या उंजळीतून घेतला गेला इतिहास बदलणारा तो एक घोट. तो घोट फक्त पाणी नव्हता, तो होता स्वाभिमानाचा जन्म. आंबेडकरांचा विजय असो घोषणांनी आकाश दणाणलं. एकामागोमाग एक सगळ्यांनी पाणी पिलं. आज त्या तळ्यात सन्मान मिसळला होता. पण समानतेचा प्रत्येक क्षण अन्यायाला असह्य असतो. अफवा पसरली. दगडफेक, मारहाण, निर्दोषांवर पुन्हा अन्यायाचा. सत्याग्रह संपला. सगळे घरी निघाले. शरीर जखमी झालं होतं, पण निर्धार नाही. मनात ज्वाला पेटली होती. हे आहे तेच पवित्र स्थळ, चवदार तळे, जिथे हजारो वंचितांच्या डोळ्यात आशेचा पहिला किरण उजळला. जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अन्यायाच्या बेड्या तोडण्याचा निर्धार केला. या पाण्याचा प्रत्येक थेंब सांगतो, आम्हीही माणूस आहोत, आम्हालाही समान हक्क हवेत. आज तळे शांत आहे, पण या शांत पाण्यात त्या क्रांतीचे प्रतिबिंब आजही दिसते. स्वाभिमानाचा तो क्षण, मानवतेचा तो विजय, ही केवळ जागा नाही, ही आहे आत्मसन्मानाची पवित्र भूमी. हा सत्याग्रह भारतीय सामाजिक क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. आजचे हे शांत तळे त्या परिवर्तनाच्या क्षणाचे जिवंत स्मारक आहे. हा लढा इथे थांबत नाही, कारण जोपर्यंत समाजात समता, न्याय आणि बंधुत्व प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत बाबासाहेबांचा विचार आपल्याला नेहमी जगायला शिकवत राहील. जय भीम. आणि चला आपण सगळे मिळून एक नवा इतिहास घडवूया. धन्यवाद. जय भीम. कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब